देवाच्या प्रियजनांनो, योहानाचा शुभवर्तमानाचा 12वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये प्रभू येशूने म्हटलं, जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे. है ना, आपण देवाला अनुसरलं पाहिजे. म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवक ही असेल. जर कोणी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. देवाची स्तुती असो. इंग्लिशमध्ये लिहिलं आहे जॉन चॅप्टर 12:26, इफ एनीवन सर्व्स मी he must follow me, and where I am, there my servant be also. If anyone serves me, the Father will honor him. देवाच्या प्रियजनांनो, बायबल आपल्याला शिकवतं की आपण देवाच्या सेवकांचा आदर करणं महत्त्वाचं आहे. जरी आपल्या घरी प्रार्थना असो, चर्चमध्ये असो, जेव्हा पण आपल्याला संधी मिळते, कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण देवाच्या सेवकांचा आपण सन्मान केला पाहिजे. आपण जेव्हा देवाच्या सेवकांचा सन्मान करतो, हा आदर फक्त बाह्य सभ्यतेचा विषय नाही, तर आपला देवावरचा विश्वास, त्याच्या अधिकाराबद्दलच्या तुमच्या आदराचा प्रतिबिंब आहे. बायबल हा धर्मग्रंथ प्रत्येकाशी आदराने वागण्याचे महत्त्व देखील अधोरेखित करते. आणि म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, आपण आपला दर्जा, आपला पद काही असो, आम्ही देवाच्या सेवकांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण सन्मान केलाच पाहिजे. मग तो परमेश्वर तुमचा आणि माझा सन्मान करेन, मग तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद करेन. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करूया. प्रेम देवा, आज आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आज तुझ्या वचनातून आम्ही शिकलेलो आहे की प्रभू, आम्ही देवा तुझी सेवा करावी. आणि जर आम्ही तुझी सेवा करत असलो तर आम्ही तुझ्या सेवकांचा, जे तुझी सेवा करतात त्याचा सन्मान करावा. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो. तुझ्या वचनामध्ये लिहिलं आहे की जो कोणी माझ्या सेवकाचा आदर करेल, माझी सेवा करेल, माझा स्वर्गीय पिता त्यांना मान आणि सन्मान देईल, त्यांना आशीर्वाद देईल. आज प्रभू तुझ्या लोकांना, प्रभू जेव्हा पण ते तुझ्या दासांना भेटतील, तुझ्या सेवकांना भेटतील, प्रभू जेव्हा ते सेवकांचा मान करतील, त्यांना तू भरपूर आशीर्वाद दे. त्यांच्या घरात प्रभू तुझी शांती आणि आनंद दे. आमची तू प्रार्थना ऐकलीस, आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही मागतो म्हणून ऐक पित्या. आमेन, आमेन.